वन ऑफ द टेररिस्ट ऑफ द काश्मीर व्हॅली आर शॉट डेड. आता या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी अगोदर आपण कन्सेप्ट समजून घेऊ. तर वन आणि इच या शब्दांना रिअल सिंग्युलर वर्ब म्हणतात आणि या शब्दांबरोबर जेव्हा आपण शब्दयोगी वे ऑफचा वापर करू तेव्हा वन ऑफ आणि इच ऑफ अशी फ्रेज तयार होईल. आणि ही फ्रेज जेव्हा आपण वाक्यामध्ये वापरू तर या फ्रेजनंतर सब्जेक्ट नेहमी प्लुरल फॉर्ममध्ये येईल आणि क्रियापद एकवचनी स्वरूपात येत असतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वन ऑफ आहे. वन ऑफ नंतर नाव नाही टेररिस्ट प्लुरल फॉर्ममध्ये आहे, बरोबर आहे. पण या ठिकाणी जो क्रियापद आलेला आहे तो अनेकवचनी स्वरूपात आहे. म्हणून या ठिकाणी आरच्या ऐवजी इज येईल, कारण वन ऑफ नंतर सब्जेक्ट प्लुरल फॉर्ममध्ये येतो आणि क्रियापद एकवचनी स्वरूपात येत असतो. पण इथे क्रियापद अनेकवचनी रूपात आलेला आहे म्हणून या ठिकाणी आरला इजने रिप्लेस करू. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल, वन ऑफ द टेररिस्ट ऑफ द काश्मीर व्हॅली इज शॉट डेड आणि ही वाक्यरचना 100% बरोबर आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. टेररिस्टचा अर्थ होतो दहशतवादी. त्यानंतर व्हॅलीचा अर्थ होतो दरी, खोरी किंवा घाटी. त्यानंतर डेडचा अर्थ होतो मृत आणि वन ऑफचा अर्थ होतो एक.